हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू द वर्ल्ड ऑफ फिजिक्स. मी आहे GM सर आणि तुम्ही पाहताय आपल्या सर्वांचं आवडते युट्यूब चॅनल धवरेज फिजिक्स ऑनलाईन क्लासेस. बेटा लास्ट लेक्चर मध्ये आपण स्टार्ट केलं होतं मेजरमेंट ऑफ लेंथला आणि त्याच्यामध्ये आपण असं स्टडी केलं देयर आर टू मेथड्स टू मेजर द लेंथ. फर्स्ट वन इज अ डायरेक्ट मेथड, सेकंड वन इज अ इनडायरेक्ट मेथड. आणि बेटा काल आपण डायरेक्ट मेथडला कंप्लीट केलेलं आहे. आपण काल असं स्टडी केलं की डायरेक्ट मेथड मध्ये आपण काय करतो बेटा, जे बी गिवन डिस्टन्स असते वी मेजर दॅट डिस्टन्स डायरेक्टली. ते डिस्टन्स आपण डायरेक्टली मेजर करतो. कशाचा यूज करून? बाय युजिंग द इन्स्ट्रुमेंट. इन्स्ट्रुमेंटचा वापर करतो आणि ते डिस्टन्स आपण डायरेक्टली मेजर करतो बेटा. जसं की तुला आठवत असेल मीटर स्केलचा यूज केला आपण. पहिलं जे काल इन्स्ट्रुमेंट घेतलं बेटा ते कोणतं होतं? इट इज द मीटर स्केल. त्याचा यूज करून आपण 10 to the power -3 मीटर म्हणजे किती मिलीमीटर पासून किती टू 10 to the power +2 मीटर म्हणजे किती 100 मीटर पर्यंतचा डिस्टन्स आपण इझिली मेजर करू शकतो. कशाचा यूज करून? मीटर स्केलचा. दुसरे इन्स्ट्रुमेंट होतं बेटा कोणतं म्हटलं त्याला? इट वॉज द वर्नियर कॅलिपर. या वर्नियर कॅलिपरचा यूज करून आपण 10 to the power किती -4 मीटर म्हणजेच केवढा डिस्टन्स बेटा 0.001 मीटर एवढं छोटं डिस्टन्स मेजर करू शकतो. आणि बाय युजिंग द स्क्रू गेज आपण हे तिसरं इन्स्ट्रुमेंट पाहिलं. याचा यूज करून वी कॅन मेजर द डिस्टन्स अप टू कुठपर्यंत मेजर करता येत होतं? 10 to the power -5 मीटर म्हणजेच किती 0.0001 मीटर एवढं छोटं डिस्टन्स मेजर करू शकतो. मग बेटा ही होती डायरेक्ट मेथड जिच्यामध्ये की आपण तुम्हाला जे गिवन डिस्टन्स आहे दॅट डिस्टन्स इज मेजर्ड डायरेक्टली बाय युजिंग द इन्स्ट्रुमेंट. इन्स्ट्रुमेंटचा यूज करून आपण ते डायरेक्ट मेजर करू शकतो. ओके, मग ही डायरेक्ट मेथड तुम्हाला कळाली. आणि काल आपण गेलो होतो कुठं? इनडायरेक्ट मेथड पुढे शिरला होता बेटा. इनडायरेक्ट मेथड मध्ये आपल्याला दोन डिस्टन्स देतात. एक तर कसं व्हेरी व्हेरी स्मॉल डिस्टन्स म्हणजे कुणासारखं लाईक द साइज ऑफ प्रोटॉन 10 to the power -15 मीटर एवढे, किंवा साइज ऑफ पॅटर्न 10 to the power -10 मीटर एवढे छोटे छोटे डिस्टन्स आपल्याला मेजर करायला होतात. आणि आपण पाहिलं होतं हे मेजर आपण डायरेक्टली इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्याने मेजर करू शकत नाही. मग याच्यासाठी आपण इनडायरेक्ट मेथड यूज करतो. जसं आपण तिथं बघितलं होतं का इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचा यूज केला होता किंवा टनेलिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचा यूज केला होता. आणि इलेक्ट्रॉनचे साईज असेल, प्रोटॉनचे साईज असेल, न्यूक्लियसचे साईज असेल किंवा ॲटॉमिक साईज असेल किंवा मॉलिक्यूलचे साईज असेल, all these small distances can be measured by using the indirect method, that is with the help of काय मायक्रोस्कोप किंवा इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप किंवा टनेलिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. आणि बेटा मी काल तुम्हाला डिफरंट एक्झाम्पल सुद्धा सांगितले होते इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचे. सेम, रेम, टेम हे सगळे त्याच्या टाइप्स होत्या बेटा कुणाच्या? इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच्या. ओके, हा सगळा भाग तुम्हाला आठवतोय. आता आपण एक मेथड फक्त आपली काल राहिली होती कोणती? व्हेरी स्मॉल डिस्टन्स तर संपले बेटा. आता काय काढायचे? व्हेरी लार्ज डिस्टन्स आज आपल्याला मेजर करायचे आहेत. आणि काल आपण या मेथडला स्टार्ट केलं होतं बरोबर. जर तुम्हाला व्हेरी व्हेरी लार्ज डिस्टन्स मेजर करायचे म्हणजे कुणाचं? समजा डिस्टन्स ऑफ प्लॅनेट काढायचंय, डिस्टन्स ऑफ स्टार फाइंड करायचंय किंवा एखाद्या प्लॅनेटचा डायमीटर काढायचा आहे, स्टारचा डायमीटर काढायचा आहे. हे जे लार्ज डिस्टन्स आहेत बेटा हे काढण्यासाठी आपण आणखीन एक इनडायरेक्ट मेथड यूज करतो ज्याला आपण काय म्हटलं होतं काल? पॅरलॅक्स मेथड असं म्हटलं होतं. ओके, आठवतोय तुला? इथपर्यंत आपण कालच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आला होता बेटा. ठीक आहे, चला मग आता इन दिस व्हिडिओ वी आर गोइंग टू स्टार्ट द नेक्स्ट इनडायरेक्ट मेथड विच इज नोन ॲज द पॅरलॅक्स मेथड. फर्स्ट ऑफ ऑल वी विल सी व्हॉट इज मीन बाय द पॅरलॅक्स. हा पॅरलॅक्स काय असतं बेटा ते पाहायचं आपल्याला अगोदर. चला आता इकडे लक्ष देशील. मी आधी पॅरलॅक्स तुला एका एक्झाम्पल न समजून सांगतो बेटा आणि पुन्हा मग आपण बघू की पॅरलॅक्स काय असते. इमॅजिन कर बेटा तू की आता आरशासमोर उभारलास. तुला एक एक्सपेरिमेंट करून पाहायचं आहे. तुला जे काही हे बोट असेल आपलं उजव्या हाताचं हे बोट तू बरोबर अशा रीतीनं आरशात पकड की आरशात तुझी जी इमेज आहे त्या आरशातल्या इमेजला आपले हे जे दोन डोळे आहेत बेटा त्या दोन्हीच्या मधात बरोबर हे बोट येईल असं तू असं पकडायचं आरशासमोर. ठीक आहे बेटा, इमॅजिन कर तू हे असं बोट पकडलंस. पहिल्यांदा तुला काय करायचं बेटा, हे जे फिंगर आहे आपलं हे फिंगर तुला दोन्ही डोळ्यांनी पाहायचंय. आणि कुठं दिसतंय पाहायचं. ह्याला कसं पकडायचंय? दोन्ही डोळ्यांनी पाहिलं असता हे फिंगर तुझं बरोबर तुझी जी आरशात इमेज आहे ना बेटा त्या दोन डोळ्याच्या मधात आलं पाहिजे बेटा. ठीक आहे, आता तुला पुढे काय करायचंय? तुला असा हा एक डोळा बंद करायचा आहे आणि ते बोट तिथून हलवायचं नाही बेटा, ते असंच पाहायचंय.
तर तुला असं कळलं की हे जे बोट आहे ते आता दोन डोळ्याच्या मधात नाही. इकडल्या डोळ्याने पाहिलं असतं तुला ते भरपूर इकडे दिसल आणि या डोळ्याने पाहिलं असतं ते भरपूर इकडे दिसल बेटा. म्हणजे काय कर आता तू दोन्ही डोळ्यांनी ऑब्झर्व कर, बोटाची पोझिशन बघ. एका डोळ्याने ऑब्झर्व कर, बोटाची पोझिशन बघ. पुन्हा इकडल्या डोळ्याने ऑब्झर्व कर, बोटाची पोझिशन बघ. तुला दरवेळेस असेल फिंगरची जी काही पोझिशन आहे ती आपली कॉन्स्टंट राहत नाही बेटा. तू दोन्ही डोळ्याने पाहिलंस ते बरोबर इमेजच्या दोन डोळ्याच्या मधात तुला फिंगर दिसल. एका डोळ्याने पाहिलंस डोळ्याच्या बाजूला सरकलेलं फिंगर दिसल बेटा. इकडल्या डोळ्याने पाहिलंस पुन्हा इकडल्या डोळ्याच्या बाजूला सरकलेलं फिंगर दिसल. हा एक्सपेरिमेंट तू घरी आरशासमोर उभा राहून करू शकतोस बेटा. मग काय होईल बेटा, असं होईल काय की पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट, हे जे फिंगर आहे याला ऑब्जेक्ट म्हण आणि आपले डोळे म्हणजे कोण आहे, ऑब्झर्वर आहे. ते निरीक्षण करायलेत, ऑब्झर्व करायलेत. मग काय होईल, फिंगर म्हणजे बेटा ऑब्जेक्ट आहे आणि डोळे म्हणजे ऑब्झर्वर आहे. मग ह्या ऑब्जेक्टची पोझिशन चेंज होईल बेटा. खरं तर फिंगर एकाच ठिकाणी, पण आपल्याला दोन्हीनं पाहिलं वेगळ्याच ठिकाणी दिसतं. एका डोळ्यानं पहा वेगळ्याच ठिकाणी दिसतं, इकडल्या डोळ्यानं पहा वेगळ्याच ठिकाणी दिसतं. म्हणजे याचा अर्थ काय होईल, दोन्ही एकदाच ऑब्झर्व केले, एकदा इकडल्या डोळ्यानं ऑब्झर्व केलं, एकदा इकडल्या डोळ्यानं ऑब्झर्व केलं, तर दरवेळेस तुला असं कन्क्लुजन काढता येईल की पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट मीन्स कुणाची, फिंगरची, गोज ऑन चेंजिंग. कशामुळे चेंज झाली बेटा, हे जे ऑब्झर्वर आहेत यांच्या पोझिशन आपण बदलल्या. मग नेहमीच असं होतं बेटा, काय होतं ही चेंज इन पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट. लक्षात ठेव हे नीट, चेंज इन पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट. ह्या ऑब्जेक्टची पोझिशन चेंज होते बेटा. काय, चेंज इन पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट ड्यू टू, कशामुळे चेंज होते बघ, ड्यू टू चेंज इन. कुणाची पोझिशन चेंज केली, चेंज इन पोझिशन ऑफ ऑब्झर्वर. त्याला जे ऑब्झर्व करायला त्या ऑब्जेक्टला त्या ऑब्झर्वरची पोझिशन चेंज झाली की त्याच्यामुळं त्याची पोझिशन, ऑब्जेक्टची सुद्धा पोझिशन चेंज होते बेटा. आणि याला आपण काय म्हणतो, पॅरलॅक्स म्हणतो. सो द चेंज इन पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट ड्यू टू चेंज इन पोझिशन ऑफ ऑब्झर्वर इज कॉल्ड. याला आपण काय म्हणू शकतो बेटा, पॅरलॅक्स असं म्हणू शकतो. ठीक आहे. चला आता तुला या मेथडच्या नावाचा मिनिंग क्लिअर झाला. पॅरलॅक्स म्हणजे काय असते, काय पॅरलॅक्स आहे बेटा, इट इज द चेंज इन पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट ड्यू टू चेंज इन पोझिशन ऑफ द ऑब्झर्वर. ऑब्झर्वरची पोझिशन चेंज केली की ऑब्जेक्टची सुद्धा पोझिशन चेंज होते आणि यालाच म्हणायचं काय ऑकर झाला, पॅरलॅक्स ऑकर झाला बेटा. आता तुला पॅरलॅक्सचा मिनिंग कळाला. आता बघायचं आपल्याला की पॅरलॅक्स मेथड कशी यूज करायची आणि याच्यात वापरल्या जाणाऱ्या टेक्निक्स काय आहेत. आधी तर लक्षात घे बेटा, पॅरलॅक्स मेथड आपण कशासाठी वापरतो. एक तर लक्षात घे, तुला काय करायचंय, डिस्टन्स ऑफ प्लॅनेट और स्टार्स, डिस्टन्स ऑफ प्लॅनेट और स्टार्स यांचं डिस्टन्स काढायचंय. पुन्हा याचा यूज करून तू साईज ऑफ प्लॅनेट किंवा स्टार काढू शकतोस. लक्षात घे. आणि याचा यूज करून तू डिस्टन्स ऑफ डिस्टंट, डिस्टंट म्हणजे खूप दूर असलेला, स्टार्स, दुसरे जे स्टार्स आहेत त्यांचं सुद्धा डिस्टन्स काढू शकतोस. लक्षात घ्यायचं. मग ऍक्च्युअली प्लॅनेट काढणं आणि प्लॅनेटची साईज काढणं हे दोन मेन युजेस आहेत जे की आपल्याला स्टडी करायचे. ओके. तर चला मग आता आपण असं स्टडी करू, बाय युजिंग द पॅरलॅक्स मेथड एखाद्या प्लॅनेटचं किंवा स्टारचं डिस्टन्स कसं काढायचं. चला आपल्याला पहिला प्रश्न तुम्हाला असं विचारू शकते, आजच्या असाइनमेंट साठी तुम्हाला हा क्वेश्चन घ्यायचा आहे. काल अनेक मुलांनी विचारलं की सर आजचं असाइनमेंट काय होतं, माझ्याकडून ते द्यायचं राहिलं. तर आजचा मात्र असाइनमेंटचा फर्स्ट क्वेश्चन असा घ्या. पहिला काय होता, डिफाइन पॅरलॅक्स, तुम्हाला कळालं पॅरलॅक्स काय असते. सेकंड क्वेश्चन तुम्हाला असं घ्यायचं आता, हाऊ, ऐका व्यवस्थित, हाऊ द डिस्टन्स ऑफ प्लॅनेट किंवा स्टार कॅन बी मेजर्ड बाय युजिंग द पॅरलॅक्स मेथड. पॅरलॅक्स मेथडचा यूज करून एखाद्या प्लॅनेटचं डिस्टन्स कसं काढतो ते एक्सप्लेन करायचं. ठीक आहे. चल बेटा आता मग आपण सांगू की युजिंग पॅरलॅक्स मेथड आपण डिस्टन्स एखाद्या प्लॅनेटचं कसं कसं काढू शकतो, डिस्टन्स त्याच्याबद्दल बोलायचं आपल्याला. बघा आता पॅरलॅक्स मेथड म्हणजे काय, तर पहिल्यांदा तुम्हाला पॅरलॅक्सचा मिनिंग सांगायचा आहे जो की आपण आताच पाहिला होता. काय होता, तर पॅरलॅक्स म्हणजे हे होतं काय, चेंज इन पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट, चेंज इन पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट ड्यू टू, कशामुळे चेंज व्हायला, ड्यू टू चेंज इन पोझिशन, ड्यू टू चेंज इन पोझिशन ऑफ ऑब्झर्वर इज कॉल्ड पॅरलॅक्स. याला आपण काय म्हणू शकतो, पॅरलॅक्स असं म्हणू शकतो. ठीक आहे. चला पहिला पॉइंट तुमचा क्लिअर झाला. आता आन्सर मध्ये आपल्याला दुसऱ्यांदा सांगायचंय की पॅरलॅक्स मेथड मध्ये प्लॅनेटचं डिस्टन्स काढायचं असेल तर काय करतो आपण,
तर नीट ऐकायचं बेटा. इमॅजिन कर ही आपली अशी अर्थ सरफेस आहे. ओके, ह्या अर्थ सरफेसचे कोणते तरी 2 पॉइंट आपण सिलेक्ट करायचे. इमॅजिन कर ए आणि बी असे आपण 2 पॉइंट सिलेक्ट केले बेटा. ठीक आहे, तर इथून काय करायचं, इमॅजिन कर एखादा प्लॅनेट इथं या ठिकाणी हा प्लॅनेट आहे. ठीक आहे, याला मी असं म्हणतो इट इज द प्लॅनेट असं आहे म्हणून. मग काय करायचं आपण, युजिंग पॅरलॅक्स मेथड जर आपल्याला या प्लॅनेटचं डिस्टन्स काढायचं असेल बेटा, तर काय करतो आपण, वी ऑब्झर्व दिस प्लॅनेट फ्रॉम these 2 different positions on the earth. म्हणजे काय अर्थ कळाला तुला, गिवन प्लॅनेटचं डिस्टन्स करायचंय तर आपण टेलिस्कोप मधून हा प्लॅनेट अर्थवरच्या 2 डिफरंट पॉइंट वरून ऑब्झर्व करतो बेटा. मग मी हे डिस्टन्स असे जोडून घेतो. ठीक आहे, हे एक ए जोडला आणि हा पी फॉर प्लॅनेट असं म्हणू आपण, हा पी पॉइंट इथं जोडला बेटा. ठीक आहे, म्हणून बघा आता पॅरलॅक्स काय ते सांगितलं आणि आता सांगायचं जर तुम्हाला प्लॅनेटचं डिस्टन्स काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, तर काय म्हणणार आपण, टू फाइंड, काय फाइंड करायचं, टू फाइंड डिस्टन्स ऑफ प्लॅनेट. ह्या प्लॅनेटचं जर आपल्याला डिस्टन्स काढायचं असेल तर आपण काय करतो, वी ऑब्झर्व, आपण ऑब्झर्व करतो बेटा. काय ऑब्झर्व करतो, वी ऑब्झर्व द प्लॅनेट फ्रॉम, कुठून ऑब्झर्व करायचा, 2 डिफरंट पोझिशन्स ऑन अर्थ. बघा अर्थवरच्या 2 डिफरंट पोझिशन वरून आपण प्लॅनेटला ऑब्झर्व करतो. पोझिशन्स ऑन अर्थ से ए अँड बी. बघा आता ए अँड बी अशा 2 पोझिशन्स घेतल्या आपण. ठीक आहे, मग बघा या वाक्याचं काय म्हणणे, टू फाइंड द डिस्टन्स ऑफ प्लॅनेट वी ऑब्झर्व प्लॅनेट फ्रॉम 2 डिफरंट पोझिशन्स ऑन द अर्थ से ए अँड बी. येऊन एकदा आणि बी येऊन एकदा प्लॅनेट आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे. ओके, आलं एवढं लक्षात तुमच्या. आता काय करायचं बेटा, बघा पुढची स्टेप काय आपल्याला, हे जे 2 पॉइंट आहेत ह्या 2 पॉइंट मधला आधी आपल्याला डिस्टन्स मेजर करायचं आहे आणि ते स्मॉल डी असं म्हणायचं. ठीक आहे, म्हणून मी ते पुढच्या पॉइंटला सांगतो. लेट काय म्हणू आपण, डी बी द, काय हे, डी बी द डिस्टन्स बिटवीन, कुणाकुणातलं डिस्टन्स आहे बघा, बिटवीन पॉइंट्स, डिस्टन्स बिटवीन पॉइंट्स ए अँड बी. चला हे डिस्टन्स डी सुद्धा मेजर केलं आपण. बघा हे पॅरलॅक्स मेथड फाइंड करायचे ह्या स्टेप सांगायला मी. आणि पॅरलॅक्स म्हणजे काय सांगा, पुन्हा त्यांना सांगितलं हा प्लॅनेट ऑब्झर्व करा पॉइंट ए अँड बी वरून. पॉइंट ए अँड बी कुठले पॉइंट आहेत बेटा, अर्थवरचे, म्हणून मी इथं लिहून ठेवतो. हे कुणाची सरफेस आहे, इट इज द अर्थ सरफेस आहे. ठीक आहे, चला मग तुम्ही 3 स्टेप केल्या, ह्या दोघांमधलं डिस्टन्स मेजर केलं. आता काय करा म्हणायचं, काय करा म्हणायचं, ह्या ज्या 2 डायरेक्शन आहेत बेटा, ए आणि बी पासून आपण हा प्लॅनेट ऑब्झर्व करायला, तर ह्या ज्या 2 डायरेक्शन्स आहेत ह्या दोघांमधला अँगल मेजर करा म्हणायचं. हा तुम्ही म्हणताल आता सर आपण प्लॅनेट वर जायचं का, तर तशी काही गरज नसते बेटा. इथूनच टेलिस्कोप आपण किती अँगल न इकडे लावला आणि इकडे किती अँगल न लावला, हे 2 अँगल कळाले की हा अँगल मनानं कळतो. म्हणजे काय काय करायचं आपल्याला, ह्या लाईन आणि ह्या 2 डायरेक्शन मधला फक्त इथले अँगल मेजर करून घ्यायचे, त्याच्यावर इथला कळतो. कसा, तुम्ही शाळेतच शिकलेले की ट्रायंगलच्या 3 अँगलची सम किती असते, इट इज द 180 डिग्री असते. ओके, म्हणून हा अँगल मिळाला आणि ह्या अँगलला एक सेपरेट नाव असतं बेटा. काय नाव असतं ऐकशील, ह्या अँगलला म्हणायचं इट इज नोन ॲज द पॅरालॅक्स अँगल. इट इज नोन ॲज पॅरालॅक्स अँगल. पॅरालॅक्स किंवा त्याला असं सुद्धा म्हणतात काय, पॅरालॅटिक अँगल, पॅरालॅक्स अँगल और पॅरालॅटिक अँगल. म्हणून आता काय म्हटलं की हा अँगल मेजर करा, ही आपली पुढची स्टेप असते. म्हणून मी काय म्हणतो बघा, आता काय म्हणाले पुढच्या स्टेपला मी, नाव मेजर द अँगल. कुणातला अँगल मेजर करायचा आहे, नाव मेजर द अँगल बिटवीन 2 डायरेक्शन्स. नाव मेजर द अँगल बिटवीन 2 डायरेक्शन्स अलॉंग विच, बघा ज्या डायरेक्शन आपण काय केलंय, प्लॅनेट इज व्ह्यूड किंवा ऑब्झर्व्ड म्हणू आपण सरळ सरळ, इज ऑब्झर्व्ड, कॉल्ड ॲज, याला काय म्हणायचं ते सुद्धा सांगू. काय म्हणू आपण, कॉल्ड ॲज द पॅरालॅक्स अँगल किंवा इट इज ऑल्सो नोन ॲज द पॅरालॅक्टिक अँगल असं सुद्धा म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, चला आपण काय काय केलं बघा, तुमच्या लक्षात येईल का, हा थिटा सुद्धा काढला आता. ठीक आहे, बघा आता शेवटचा पॉइंट काय लक्षात आणून द्यायचं बेटा, त्यांना काय म्हणायचं, आता हे प्लॅनेटचं डिस्टन्स किती इमॅजिन करू आपण, कॅपिटल डी एवढे. म्हणजे काय हे डिस्टन्स डीचा असेल, हे पण डीचा असेल आणि हे पण डीचा असेल, कारण डी हा व्हेरी व्हेरी लार्ज आहे. याच्या तुलनेत हे डिस्टन्स फार फार मोठं आहे बेटा. म्हणजे काय,
एक प्रकारे ए बी ला आपण आर्क लेंथ समजू शकतो. ए बी हे डिस्टन्स काय झालं, आर्क लेंथ झालं. म्हणून मी आता असं सांगतो कन्सिडर, काय कन्सिडर करा म्हणायचं, काय कन्सिडर करा, डी बी द, काय कन्सिडर केलं बघा, डी बी द डिस्टन्स ऑफ प्लॅनेट, डी बी द डिस्टन्स ऑफ प्लॅनेट, प्लॅनेटचं डिस्टन्स आहे म्हणून. मग त्यांच्या इथं लक्षात आणून द्यायचं, हिअर डी इज व्हेरी व्हेरी ग्रेटर दॅन स्मॉल डी. बघा आता हा कॅपिटल डी म्हणजे कोण आहे, प्लॅनेटचं डिस्टन्स, आणि स्मॉल डी म्हणजे काय, ए आणि बी या दोन पोझिशन मधलं डिस्टन्स आहे बेटा. ओके, मग त्यांच्या काय लक्षात आणून दिलं, दिस डी इज व्हेरी व्हेरी ग्रेटर दॅन स्मॉल डी. म्हणून स्मॉल डी ला तुम्ही काय समजा, आर्क लेंथ समजा. मग आपला तो शाळेतला फॉर्म्युला वापरायचा बेटा, कोणता, सेंट्रल अँगल इज इक्वल टू दिस आर्क लेंथ अपॉन रेडियस. या डी ला काय इमॅजिन करू आपण, रेडियस असं इमॅजिन करू. मग हा डी आपल्याला आरामात काढता येत आहे. मग देअरफॉर असं म्हणू, काय म्हणू, जर डी इज व्हेरी व्हेरी ग्रेटर दॅन स्मॉल डी, हा डी याच्यापेक्षा खूप मोठा असेल तर थीटा इज व्हेरी स्मॉल. देअरफॉर थीटा इज व्हेरी स्मॉल. आणि ज्यावेळेस थीटा स्मॉल असेल त्यावेळेस आपल्याला थीटाला असं लिहिता येतं, काय लिहिता येते, आर्क लेंथ अपॉन काय लिहू शकतो आपण, रेडियस असं लिहू शकतो बेटा. चला, ही ए बी झाली आर्क लेंथ आणि हे डी झाली रेडियस. सो थीटा इज इक्वल टू काय मिळालं, आर्क लेंथ मीन्स व्हॉट, डी झालं डिवायडेड बाय कॅपिटल डी. सो देअरफॉर फायनली मी इथली स्टेप आता इथं लिहितो बेटा. बघा मी या ठिकाणी लिहिलंय. सो डी इज इक्वल टू, हा डी इकडे आला तर काय आलं, डी अपॉन थीटा. आणि त्याला शेवटी सांगायचं आपण काय, युजिंग दिस फॉर्म्युला we can measure the distance of planet from the earth. अर्थ पासून आपण या प्लॅनेटचं डिस्टन्स मेजर करू शकतो. म्हणून मी लास्टचा पॉइंट असा इथं लिहिलो, काय, युजिंग दिस फॉर्म्युला, या फॉर्म्युलाचा यूज करून बघा, युजिंग दिस फॉर्म्युला वी कॅन मेजर, आपण मेजर करू शकतो काय बेटा, वी कॅन मेजर द डिस्टन्स ऑफ प्लॅनेट. फिनिश. मग बघा आता ही झाली पॅरलॅक्स मेथड. कशासाठी यूज करायची, टू मेजर द डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द अर्थ. आणि लक्षात बेटा तुझ्या पुन्हा एक विदिन मिनिट आपण रिवाइज करू. पहिल्यांदा पॅरलॅक्स म्हणजे काय सांगायचं, दुसऱ्यांदा काय करायचंय, प्लॅनेट दोन पोझिशनहून ऑब्झर्व करा म्हणायचं, कोणत्या, ए आणि बी. ए आणि बी कुठे आहेत बेटा, अर्थ सरफेस वरती. ओके, चला ऑब्झर्व केलं बेटा, ठीक आहे. मी हे अर्थ इथं आता बाजूला काढून घेतो, हे अर्थ सरफेस आहे, ठीक आहे. चला ऑब्झर्व केले, पुन्हा काय करा म्हणायचं, बघा इकडे सांगितलंय डी कुणाचं डिस्टन्स, या दोन पॉइंट मधलं डिस्टन्स मेजर करा, स्मॉल डी म्हणा. प्लॅनेटचं डिस्टन्स कॅपिटल डी समजा. पुन्हा काय म्हणायचं, हा जो अँगल आहे थीटा तो मेजर करा. कुणामधला, बिटवीन दीज टू डायरेक्शन्स अलॉंग विच प्लॅनेट इज व्ह्यूड. जिथून आपण प्लॅनेट पाहणार आहे तिथून थीटा मेजर करा. पुन्हा लक्षात ठेवा, थीटा मेजर करायला प्लॅनेट वर जायची गरज आहे का, नाही. हे दोन अँगल कळाले बेटा, हा आणि हा अँगल कळाला, हा आपल्याला मनानं कळतो, लक्षात घ्यायचं कितीचा असायला पाहिजे. आणि एकदा थीटा आला की त्यांच्या लक्षात आणून द्यायचं काय, दिस डी इज व्हेरी व्हेरी ग्रेटर दॅन स्मॉल डी. सो काय म्हणता येईल, थीटा इज स्मॉल. थीटा स्मॉल असेल तर आपण शाळेतला फॉर्म्युला यूज केला, कोणता, सेंट्रल अँगल इज इक्वल टू आर्क लेंथ अपॉन रेडियस. सेंट्रल अँगल कुणाचा रेशिओ पाहिजे, आर्क लेंथ अपॉन रेडियस. मग डी ला आर्क लेंथ समजा, कॅपिटल डी ला रेडियस समजा. आणि या फॉर्म्युलाचा यूज करून आपण काय केलं, तर वी हॅव मेजर्ड द डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द अर्थ. आलं लक्षात बेटा, त्याला पुन्हा पुन्हा बघा एकदा आणि ही मेथड समजून घ्या. सो दिस इज अबाउट द पॅरलॅक्स मेथड. चला बेटा, आता तुम्हाला कळालं की गिवन प्लॅनेटचं डिस्टन्स अर्थ पासून कसं काढायचंय. आता पॅरलॅक्स मेथड मधला दुसरा भाग म्हणजे काय, एखाद्या प्लॅनेटचा डायमीटर कसा काढायचा किंवा प्लॅनेटची साईज कशी काढायची हे पाहायचंय. म्हणून पॅरलॅक्स मेथड मधला दुसरा भाग, तुम्ही म्हणताल पहिला काय होता बेटा, हे प्लॅनेटचं डिस्टन्स फाइंड केलं. मी क्वेश्चन दिलाय तुम्हाला त्याच्यावरती, काय, हाऊ द डिस्टन्स ऑफ प्लॅनेट इज मेजर्ड फ्रॉम द अर्थ बाय युजिंग पॅरलॅक्स मेथड. आता दुसऱ्या भागामध्ये काय काढायचं बेटा, आपल्याला साईज ऑफ प्लॅनेट काढायचा आहे. तुम्हाला जो बी प्लॅनेट गिवन आहे त्याची साईज म्हणजेच त्याचा डायमीटर काढायचा आहे. बघा ना, तुम्हाला असं सांगतात की मार्सचा डायमीटर एवढा आहे, जुपिटरचा एवढा आहे. हे लोक तिथं जाऊन मेजर करतात का, नाही, अर्थ वरूनच मेजर करू शकतात. मग बघायचंय की त्याच्यात पॅरलॅक्स मेथड कशी हेल्प करते बेटा, ठीक आहे. तर चला आता आपण बघूया साईज ऑफ प्लॅनेट कसं काढतात. त्याच्यावर क्वेश्चन असा घेतात, हाऊ द साईज ऑफ प्लॅनेट और डायमीटर ऑफ प्लॅनेट इज मेजर्ड बाय युजिंग द पॅरलॅक्स मेथड. मग बघा आता काय काय करायचं ह्याच्यामध्ये. आता म्हणायचं काय कन्सिडर करायचं, पहिल्यांदा बघा, कन्सिडर डिस्टन्स ऑफ प्लॅनेट. तुम्हाला जो बी प्लॅनेट दिलाय बेटा
कन्सिडर डिस्टन्स ऑफ प्लॅनेट इज नोन. माहिती आपल्याला असं समजू म्हणायचं से. किती समजेल आपण त्याला? कॅपिटल डी. बघा प्लॅनेटचं डिस्टन्स आपल्याला माहिती, काय करायचंय? कॅपिटल डी हे आपण कळालं. कसं? मगाशी सांगितल्याप्रमाणे कळालं आपल्याला की कॅपिटल डी किती येते. ठीक आहे. चला आता काय काढायचं आपल्याला? आता स्मॉल डी काढायचा. स्मॉल डी म्हणजे काय? डायमीटर कन्सिडर. मग आपण असं म्हणू लेट स्मॉल डी बी द. स्मॉल डी ला काय समजू आपण? इट इज द डायमीटर. डायमीटर ऑफ प्लॅनेट. प्लॅनेटचा डायमीटर समजू. विच इज, जो की काढायचा आहे आपल्याला, विच इज टू बी मेजर्ड. याला आपल्याला मेजर करायचं बेटा. ठीक आहे. मग आता बघा, आता मी काय करतो, इथं हा प्लॅनेट काढला बेटा. ओके, हा प्लॅनेट आहे आणि हा त्याचा डायमीटर डी. आणि आपण अर्थ वर आहे बेटा. आता ही कोण आहे? अर्थ आहे. मी असं म्हणतोय, डायग्राम लक्षात घ्या, ही अर्थ आहे. मग आता काय करायचं आपण? मगाशी काय केलं? प्लॅनेटचं डिस्टन्स करायला वी हॅव ऑब्झर्व दॅट प्लॅनेट फ्रॉम 2 डिफरंट पॉइंट्स ए अँड बी ऑन द अर्थ सरफेस. आता तसं नाही करायचं. काय? हा जो डायमीटर आहे, हा डायमीटरचे जे टोक आहेत बेटा, ह्या प्लॅनेटचे डायमेट्रिकली दोन अपोजिट पॉइंट आपण एकाच पोझिशन वरून ऑब्झर्व करायचे. आता बघा, ही अर्थ आहे आणि हा प्लॅनेट आहे. मग ह्या प्लॅनेटचं इकडलं काय म्हणू आपण? ह्याला ए आणि याला बी म्हणू. ए बी हा डायमीटर आहे आणि पी या एकाच पॉइंटवरून आपण हे दोन पॉइंट ऑब्झर्व केले. मग आता इथला अँगल आपण माहिती करून घ्यायचा बेटा. हे डिस्टन्स किती? कॅपिटल डी असं समजलंय. मग बघा आता त्यांच्या लक्षात काय आणून द्यायचंय की आता एकाच पोझिशन वरून डायमेट्रिकली अपोजिट पॉइंट ऑब्झर्व करा. बेटा डायमेट्रिकली अपोजिट पॉइंट म्हणजे काय? ए आणि बी पॉइंट. हे कुठे येतं? हा जर डायमीटर असेल तर हा एक टोकाचा पॉइंट आणि हा एक टोकाचा पॉइंट. अर्थ सरफेस वरून हा एक पॉइंट ऑब्झर्व करायचा, हा एक पॉइंट ऑब्झर्व करायचा आणि त्या दोघातला अँगल, हा अँगल तर अर्थ सरफेस वर आहे, हा इझिली मेजर करू शकतो. म्हणून आपली पहिली स्टेप काय आहे? तर आता काय करा म्हणायचं? डायमेट्रिकली अपोजिट पॉइंट ऑब्झर्व करा. कुठून? फ्रॉम द सेम पॉइंट ऑन द अर्थ. म्हणून आपला पुढचा पॉइंट तो असेल बेटा. मी ते सांगतो त्यांना. काय म्हणायचं आता? नाव ऑब्झर्व. नाव ऑब्झर्व द टू diametrically opposite points A and B on planet. त्या प्लॅनेट वरचे फ्रॉम कुठून ऑब्झर्व करायचे? सेम पॉइंट. फ्रॉम सेम पॉइंट P ऑन अर्थ. बघा काय केलं आपण? त्यांच्या लक्षात आणून दिलं. A आणि B हे दोन्ही पॉइंट P वरून ऑब्झर्व करा तुम्ही. ठीक आहे. मग बघा हे डी समजलंय, हे कॅपिटल डी चालय आणि आता काय मेजर करा म्हणायचं? थीटा मेजर करा. शेवटची आपली स्टेप ही काय असेल? नाव मेजर थीटा. हा कोण असेल? इकडून बघितला तो पॅरालॅक्टिक अँगल असेल, पण इकडून तो साधा अँगल असेल आपण म्हणायचं. नाव मेजर द थीटा बिटवीन टू डायरेक्शन्स. ह्या दोन्ही ज्या डायरेक्शन्स आहेत, ह्या दोन डायरेक्शन मधला अँगल थीटा मेजर करा म्हणायचं. आणि शेवटची आपली स्टेप काय? नाव डायमीटर. नाव द डायमीटर ऑफ प्लॅनेट इज गिवन बाय. डायमीटर ऑफ प्लॅनेट इज गिवन बाय. बघा बेटा कसा मिळेल? हा सेंट्रल अँगल इज इक्वल टू डी म्हणजे काय झाली? आर्क लेंथ आणि कॅपिटल डी म्हणजे रेडियस. थीटा इज इक्वल टू स्मॉल डी अपॉन कॅपिटल डी. देअरफॉर स्मॉल डी इज इक्वल टू थीटा इंटू कॅपिटल डी असं आलं बेटा. ठीक आहे. आणि युजिंग दिस फॉर्म्युला वी कॅन मेजर द साइज ऑफ गिवन प्लॅनेट. ओके, आलं लक्षात तुमच्या? तर बघा असे हे पॅरलॅक्स मेथडचे दोन भाग आहेत. एक आधी प्लॅनेटचं डिस्टन्स काढायचंय आणि पुन्हा साइज ऑफ प्लॅनेट काढायची. म्हणजे कोण? स्मॉल डी फाइंड आउट करायचा आहे. कसा फाइंड करायचा ते आपण स्टडी केलं. ठीक आहे. बघा बेटा आता तुम्हाला कळालं की अर्थ पासून प्लॅनेटचं डिस्टन्स कसं काढायचं, प्लॅनेटची साइज म्हणजे डायमीटर कसा काढायचा आहे. आता आपल्याला असं बघायचंय काही डिस्टन्सेस व्हेरी स्मॉल असतात आणि काही डिस्टन्सेस व्हेरी लार्ज असतात. मग ते कोणत्या युनिट मध्ये मेजर करायचं? मीटर हे युनिट तर फार छोटं होईल. मग लार्ज युनिट कोणते आणि स्मॉल युनिट कोणते? ज्याला प्रॅक्टिकल युनिट्स ऑफ लेंथ म्हणायचं. हे अशा काही युनिटचे आपल्याला शिकायचे नाहीत, फक्त ओळख करून घ्यायची बेटा. कारण एमसीक्यू मध्ये तुम्हाला असं म्हणू शकतात विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट युनिट ऑफ द लेंथ. 4 युनिट देतील तुम्हाला, त्यातलं एक नसणारं देतील 4 ऑप्शन पैकी. म्हणून एमसीक्यू साठी हे आर्टिकल का कामाचं आहे? कारण तुम्हाला ते विचारणार आहेत विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट युनिट ऑफ द लेंथ किंवा विच ऑफ द फॉलोइंग इज युनिट ऑफ अ लेंथ. म्हणून तुम्हाला लेंथ मेजर करायचे डिफरंट युनिट माहिती असायला पाहिजेत बेटा. ठीक आहे. म्हणून आपलं आता जे आर्टिकल आपल्याला आजचं शेवटचं स्टडी करायचं ते काय आहे?
some practical units of length. लेंथचे काय काय युनिट आहेत ते आपल्याला स्टडी करायचे. बेटा आपण लेंथला आता दोन भागामध्ये डिवाइड करू. कोणते? शॉर्टर लेंथ असतील तर मीटर हे युनिट ठीक आहे, पण जर खूप मोठं डिस्टन्स किंवा खूप छोटं डिस्टन्स तर मीटर हे युनिट योग्य नाही. म्हणून मी आजवर असं सांगतो की लार्जर युनिट कोणते कोणते आहेत बेटा, आणि पुन्हा बघू आपण की स्मॉलर युनिट कोणते कोणते आहेत ते. ठीक आहे, पहिल्यांदा विचार करायचा आपल्याला लार्जर युनिटचा. मग लार्जर युनिट मध्ये कोणते कोणते येतात बघा. पहिलं जे युनिट आहे बेटा त्याला आपण असं म्हणतो काय? ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट. ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट असं म्हणतो. ते AU ने इंडिकेट केलं जातं बेटा. मग आता AU म्हणजे काय असते? पर्टिक्युलरली मी 1 AU म्हणतो. हे काय असतं बेटा? हे डिस्टन्स असतंय. डिस्टन्स बिटवीन पुन्हा कोणातलं डिस्टन्स हे? अर्थ अँड सन. अर्थ आणि सन मधलं जे डिस्टन्स आहे त्याला ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट असं म्हणायचं. तुम्ही म्हणता मग सर अर्थ आणि सन मध्ये काय डिस्टन्स असतंय ते कसं काढायचं? आपण आताच बघितलं ना, कोणती मेथड होती? पॅरलॅक्स मेथड होती. त्यानं ते डिस्टन्स काढलं बेटा. सन आणि अर्थ मधलं डिस्टन्स काढलं की त्या डिस्टन्सला यांनी नाव दिलं काय? ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट. आणि हे किती असतं बेटा बघा, मी इथं रिलेशन सुद्धा लिहून दाखवलंय. 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट इज 1.496 into 10 to the power 11 मीटर. एवढं असतं हे ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट. मग बघा या एका ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट मध्ये एवढे मीटर आहेत लक्षात घ्यायचं. म्हणजे ह्या एकावर ह्याच्या पुढे किती असणार आहेत? 11 झिरो द्यायच्यात आपल्या लक्षात असू द्यायचं. हे झालं 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट. मग तुम्हाला ही रिलेशन लक्षात ठेवायची. कधी कधी प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला विचारू शकतात काय? तुम्हाला सांगतील ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट त्याचे मीटर करा म्हणते, तर तुम्ही यानं त्याला मल्टिप्लाय केलं त्याचे झाले मीटर. हे झालं पहिलं लार्जर युनिट. कोणतं? ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट. दुसरं युनिट असतं बेटा हे ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट सारखंच एक युनिट असते. कोणतं? लाईट इयर. म्हणून हे दुसरं एक युनिट पाहायचं आपल्याला, लाईट इयर. बघ बेटा लाईट इयर त्याला LY ने इंडिकेट करतात. मग 1 लाईट इयर म्हणजे काय? याच्या नावाकडे बघून तुला असं वाटू शकतं बेटा एअर म्हणजे टाइमचं युनिट आहे, बट ऍक्च्युअली इट इज नॉट युनिट ऑफ अ टाइम. लाईट इयर इज द युनिट ऑफ अ डिस्टन्स. मग आता जसं बघितलं आपण ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट कुणाला म्हटलं? अर्थ आणि सन मधलं डिस्टन्स. तसं लाईट इयर कुणाला म्हणायचं बेटा? त्याच्या नावातच अर्थ. हे काय? लाईट न कव्हर केलेलं डिस्टन्स आहे. किती वेळामध्ये? तर एका इयर मध्ये. म्हणून बघा 1 लाईट इयर म्हणजे काय? इट इज द डिस्टन्स आहे. कुणी कव्हर केलेलं आहे बघा? इट इज द डिस्टन्स कव्हर्ड बाय लाईट. किती वेळामध्ये? इन 1 इयर. एका वर्षात कव्हर केलेलं डिस्टन्स आहे बेटा. ठीक आहे, मग तुला कळालं लाईट इयर कोणत्या युनिटला म्हणायचं. आता बघू आपण 1 लाईट इयर म्हणजे किती असते. तर 1 लाईट इयर म्हणजे किती असते? 9.461 इंटू 10 to the power 15 मीटर एवढे असतात बेटा. हे झालं 1 लाईट इयर. एका लाईट इयर मध्ये किती मीटर असतात? तर एवढे मीटर असतात. ओके, चल तुला हे सुद्धा कळालं की लाईट इयर काय, ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट काय. आणखीन एक लार्जर युनिट असतं बेटा, तुला त्याची ओळख असायला पाहिजे. त्याला पॅरसेक असं सुद्धा म्हणतात. मग हे पॅरसेक काय असते लक्षात ठेवायचं. मग आता मी पहिल्यांदा ओळख करून दिली तुला. हे पॅरसेक कुणाला म्हणायचं? ह्याच्यातून सुद्धा सेक म्हणजे सेकंद समजतात. सेकंद म्हणजे टाइमचं युनिट नाही. कुणाचं टाइम युनिट आहे? इट इज द युनिट ऑफ लेंथ. मग 1 पॅरसेक कुणाला म्हणायचं बेटा? हे जसं ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट झालं सन आणि अर्थ मधलं, लाईट इयर झालं लाईट न कव्हर केलेलं डिस्टन्स किती वेळात आहे? 1 इयर मध्ये. तसं 1 पॅरसेक काय असते बघा बेटा. ही जर आपण अशी आर्क लेंथ इमॅजिन करा, हे सेंटर आहे आणि ही जी काय हे आर्क लेंथ आहे लक्षात ठेवायचा. इथे आपला फॉर्म्युला काय? सेंट्रल अँगल इज इक्वल टू हे रेडियस R म्हणून आणि आर्क लेंथ S म्हणून. ठीक आहे, मग काय असं ह्या आर्क लेंथ न इथं सबटेंड केलेला अँगल याला सेंट्रल अँगल असं म्हणतो. मग बेटा ज्या वेळेस हे S इज इक्वल टू 1 AU घेतो आपण. 1 AU म्हणजे काय? हे आर्क लेंथ जर आपण 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट एवढी घेतली म्हणजे पुन्हा एवढी अर्थ आणि सन मधल्या डिस्टन्स एवढी घेतली, तर ज्या डिस्टन्स वरती इथं होणारा अँगल हा काय असतो? 1 सेकंदचा असतो. लक्षात घ्यायचं. इथं होणारा अँगल कितीचा आहे? 1 सेकंदचा. तू म्हणशील सेकंद हे अँगलचे युनिट आहे का? असतं बेटा. 1 सेकंद काय असतं? 60 सेकंदाचा 1 मिनिट अँगल होतो आणि 60 मिनिटाचा 1 डिग्री अँगल होतो बेटा. तसं हा अँगल कितीचा आहे? 1 सेकंदचा. मग ज्या डिस्टन्स वरती हे जे आर्क लेंथ ऑफ 1 ॲस्ट्रॉनॉमिकल अँगल सबटेंड्स अँगल ऑफ 1 सेकंद, मग ह्या ज्या डिस्टन्सला म्हणायचं काय म्हणायचं? इट इज नोन ॲज द पॅरसेक. म्हणून बघा मी इथं लिहितो नीट काय? द डिस्टन्स
डिस्टन्स ॲट विच, ज्या डिस्टन्स वरती काय, डिस्टन्स ॲट विच आर्क लेंथ, डिस्टन्स ॲट विच आर्क लेंथ ऑफ 1 AU. बघा नीट लक्षात ठेवा, डिस्टन्स ॲट विच आर्क लेंथ ऑफ 1 AU subtends an angle of 1 second is called. या डिस्टन्सला आपण काय म्हणायचं, पर सेक असं म्हणायचं. ठीक आहे. मग आता तुम्हाला शेवटचा प्रश्न पडला असेल बेटा, 1 पर सेक मध्ये किती असतात, तर तुला नीट लक्षात घ्यायचं आहे. ओके, 1 पर सेक ह्या एका पर सेक मध्ये किती असतात, हे सगळं तुला पुन्हा पाठ ठेवावं लागणार आहे बेटा. ठीक आहे. ह्या 1 पर सेक मध्ये किती असतात, तर तुला काय करायचंय, याला असं लक्षात ठेवायचं, हे 3.08 एवढं असतंय इंटू 10 to the power 16 मीटर एवढे असतात बेटा. ठीक आहे. एका पर सेक मध्ये किती मीटर आहे, ते एवढे मीटर आहे. मग हे टिपिकल युनिट आहे जे एमसीक्यू मध्ये पुन्हा पुन्हा विचारतात बेटा, म्हणून तुला हे लेंथचे युनिट माहिती असायला पाहिजे. ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट, लाईट इयर आणि पर सेक. ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट, लाईट इयर आणि पर सेक हे तीन युनिट्स तुला कळाले बेटा. हे झाले लार्जर युनिट. आता थोडं इकडं स्मॉलर युनिट कडे येऊ. आता स्मॉलर युनिट तर आपण एसआय प्रिफिक्सेस मध्ये बघितलंय. फेमटोमीटर असते बघ. पहिलं जे युनिट आपल्याला पाहायचंय त्याला काय म्हणायचंय, फर्मी असं सुद्धा म्हणतो बेटा, त्या लक्षात असू द्या. किंवा त्याला फेमटोमीटर असं सुद्धा म्हणतो. ठीक आहे. फेमटोमीटर म्हणजे काय असतं आपण त्या दिवशीच बघितलं. 1 फेमटोमीटर इज इक्वल टू 10 to the power -15 मीटर. कुठं स्टडी केलं बेटा हे आपण सगळं, एसआय प्रिफिक्सेस मध्ये. ठीक आहे. हे झालं फर्मी म्हणजे 1 फेमटोमीटर 10 to the power -15 मीटर. ओके. चला आता हा दुसरा भाग आहे. आणखीन छोटे युनिट काय असतात बेटा, हे असते अँगस्ट्रॉम. हे एक युनिट असतं बेटा, लक्षात असू दे. मग हे असं डिनोट करतात ए आणि त्याच्यावर 0 घेतात. मग 1 अँगस्ट्रॉम इज इक्वल टू 10 to the power -10 मीटर असते. हे आणखीन एक स्मॉलर युनिट आहे, ते सुद्धा तुला लक्षात घ्यायचंय. आणखीन असतं बेटा कोणतं, एक्सरे युनिट एक घेतं. एक्सरे युनिट हे सुद्धा लेंथ मेजर करायचं युनिट आहे. एक्सरे मेथड आपण काय करतो, दोन इंटरप्लेन मधलं डिस्टन्स काढायला ही टेक्निक आहे. पुढे तुम्हाला एमएससी बीएससी च्या फिजिक्स मध्ये सध्या नाही तर तिथं वापरतो. तर बघा 1 एक्सरे युनिट असं 1 XU असलं तर याला काय घ्यायचं, इट इज 10 to the power -13 मीटर. हे झाले स्मॉलर डिस्टन्स मेजर करायचे युनिट आणि हे झाले लार्जर डिस्टन्स मेजर करायचे युनिट. तर बघा बेटा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय स्टडी केलं. पॅरलॅक्स मेथड काय असते. आता तुम्ही प्रचंड थकला असताल. का थकला असताल, कारण ह्याच्यामध्ये खूप युनिट आहे आणि हे पाठ करणं जरा थोडंसं अवघड काम आहे. पण बेटा हे लिहून ठेवा, लक्षात घ्या. हे जर तुम्ही लिहिलं तर तुम्हाला काही दिवसानं मनानं पाठ होऊन जाणार आहे. हे पाठ करावाच अशी काही गरज नाही. पण इमॅजिन करा, एमसीक्यू मध्ये तुम्हाला मी असं विचारलं, 1 एक्सरे युनिट इज इक्विव्हॅलंट टू म्हणजे काय, 1 एक्सरे युनिट म्हणजे काय असते, तुम्हाला हा अंक मनानं कळतो. तिथं 10 to the power 13 होत्या. मी तुम्हाला म्हणलं 1 अँगस्ट्रॉम इक्विव्हॅलंट टू, तर तुम्हाला हे मनानं कळणार आहे. म्हणून सध्याला हे फक्त लिहा. लिहिलं की तुम्हाला परीक्षेत मनानं आठवणार आहे. तुम्हाला आठवून लिहायचं नाही बेटा, तुम्हाला पुढे जे दिसणार आहे ऑप्शन मध्ये त्याच्यातलं एक निवडायचंय. म्हणून हे इझी काम आहे, याचं फार टेन्शन घेऊ नका. तर अशा प्रकारे बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्वाची मेथड स्टडी केली. कशासाठी, टू मेजर द लेंथ ऑफ प्लॅनेट असेल किंवा स्टार्स असेल. त्यानंतर आपण पाहिले सम प्रॅक्टिकल युनिट्स ऑफ लेंथ. लार्जर युनिट काय असते बघितले, स्मॉलर युनिट काय बघितले. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पळालं. पुढचं जे आहे मेजरमेंट ऑफ मास ते आपण नेक्स्ट पिरियड मध्ये. युनिट आणि मेजरमेंटला आपण आता संपवत आलो बेटा. ठीक आहे. आपण सगळा हा एनसीईआरटीचा पार्ट घेलो. एनसीईआरटी बुकनं जे दिलंय त्याच्यानुसार आपण चालायलो. डायमेन्शन्स आपले पुढे येणार आहेत बेटा. ठीक आहे. आज आपण इथं थांबूया.